मित्रांनो, आज आपण परत एकदा इन्शुरन्स क्लेम लॉस ऑफ स्टॉक याच टॉपिकचा एक पुढचा प्रॉब्लेम घेतोय. परंतु या प्रॉब्लेमचं वेगळं वैशिष्ट्य आहे. जर तुम्हाला डेट ऑफ फायर पूर्वी संपलेल्या अनेक फायनान्शियल इयरची जर इन्फॉर्मेशन प्रॉब्लेममध्ये दिलेली असेल तर मात्र हा प्रॉब्लेम कसा सोडवायचा हे आता आपण या ठिकाणी बघणार आहोत. प्रथम मी तुम्हाला प्रॉब्लेम समजावून सांगतो. फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर्स असर्टेन द व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर 1995, 96, 97 आणि अप टू द डेट ऑफ फायर. ओपनिंग स्टॉक, परचेसेस, सेल्स, फॅक्टरी एक्सपेन्सेस आणि क्लोजिंग स्टॉक दिलेले आहेत आपल्याला. आणि नंतरच्या पॅरेग्राफमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, ड्युरिंग द इयर 1997 क्लोजिंग स्टॉक इन्क्लुडेड गुड्स परचेस्ड but not recorded ₹5,000. The salvage is valued at ₹11,000. It is the practice of the firm to insure the goods at 90% cost. Show the amount of claim to be made by the firm. आलं लक्षात? आता ह्या प्रॉब्लेममध्ये बघा की 95, 96 आणि 97 आणि पुढे म्हटलेलं अप टू द डेट ऑफ फायर असे 4 कॉलम आपल्याला दिलेले आहेत. तर अप टू द डेट ऑफ फायर याचा अर्थ या ठिकाणी 97 नंतर केव्हा तरी आग लागलेली आहे, 98 मे बी असू शकेल. तर अगोदरचे 3 वर्ष आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि जेव्हा डेट ऑफ फायरच्या अगोदर संपलेल्या फायनान्शियल इयरची जर आपल्याकडे माहिती असेल अवेलेबल तर त्या सर्व फायनान्शियल इयरसाठी आपल्याला ट्रेडिंग अकाउंट तयार करावं लागतं. बरोबर? तर चला मग मित्रांनो, आपण आता हाच प्रॉब्लेम या ठिकाणी सोडवायला घेऊया. मी टायटल देतोय बघा, लॉस ऑफ स्टॉक इन्शुरन्स क्लेम. आणि मी आता स्टेप नंबर 1 समजा मी याला नाव दिलं तर मी त्याला टायटल देतो ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड. आणि आपल्याकडे 3 वर्षांची माहिती आहे म्हणून 1995, 1996 अँड 1997. तर ह्या 3 वर्षांचं मी कॉलमनर ट्रेडिंग अकाउंट तयार करणार आहे. आलं लक्षात? तर चला मग आता परत एकदा आपण प्रॉब्लेमकडे जाऊया. इथं बघा पहिल्याच ओळीवर आहे ओपनिंग स्टॉक आणि 1995च्या कॉलममध्ये रक्कम दिसते आपल्याला 15,000. म्हणजे 1995चा हा ओपनिंग स्टॉक आहे. आणि ओपनिंग स्टॉक असेल तर तो आपण कुठे ट्रान्सफर करतो? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला 1995च्या कॉलममध्ये अमाऊंट घ्या 15,000. या पद्धतीने आपण ओपनिंग स्टॉक रेकॉर्ड केला. 96, 97 या वर्षांची आपल्याला इन्फॉर्मेशन ओपनिंग स्टॉकची दिसत नाही आहे, परंतु ती आपल्याला आपोआप माहीत होईल. पुढे त्यांनी आपल्याला सांगितलं आहे बघा, परचेसेस लेस रिटर्न. चला मग परचेसेस आहेत म्हणजेच काय आहे आपला तो एक्सपेंडिचर आहे, म्हणून ट्रेडिंग अकाउंटला डेबिट देऊया. टू परचेसेस आणि परचेसेसची 1995ची अमाऊंट आहे 50,000 म्हणून 1995च्या कॉलममध्ये 50,000 मी घेतलेत. पुढची इन्फॉर्मेशन बघा, सेल्स लेस रिटर्न 60,000. 1995चा सेल्स आहे म्हणून क्रेडिट द्या बाय सेल्स. आणि 1995चा सेल्स आहे 60,000 म्हणून 95च्या कॉलममध्ये क्रेडिटला आपण 60,000 एवढा सेल्स घेतला. पुढे आहे फॅक्टरी एक्सपेन्सेस. चला मग फॅक्टरी एक्सपेन्सेस डायरेक्ट एक्सपेन्सेस असल्याकारणाने ट्रेडिंग अकाउंटला डेबिट द्या. टू फॅक्टरी एक्सपेन्सेस आणि फॅक्टरी एक्सपेन्सेस रक्कम आहे 95ची 3,000 म्हणून 3,000 आपण 95च्या कॉलममध्ये घेतले. पुढे आहे क्लोजिंग स्टॉक 20,000. 95च्या कॉलममध्ये आपल्याला क्लोजिंग स्टॉक 20,000 दिसतोय. क्लोजिंग स्टॉक नेहमी कुठे येतो बरं? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, म्हणून ट्रेडिंगला क्रेडिट देऊया आपण बाय क्लोजिंग स्टॉक.
आणि 95चा क्लोजिंग स्टॉक आहे 20,000, म्हणून 20,000 95च्या कॉलममध्ये. आता मित्रांनो बघा गंमत, 95चा क्लोजिंग स्टॉक हा 96चा काय असणार आहे, ओपनिंग स्टॉक असणार आहे. म्हणून 95चा हा जो क्लोजिंग स्टॉक आहे तो 96च्या डेबिटला टू ओपनिंग स्टॉकच्या समोर घ्यायचा, म्हणून इथे 20,000. आलं ना लक्षात? जरी आपल्याला प्रॉब्लेममध्ये 96चा ओपनिंग स्टॉक दिलेला नसला तरी तो ओपनिंग स्टॉक आपल्याला या पद्धतीने शोधता येतो की 95चा क्लोजिंग स्टॉक हा 96चा ओपनिंग स्टॉक असणार आहे. तर त्या पद्धतीने तो आपण ब्रॉड डाऊन केला. पुढे आहे बघा आता परचेसेस. 96चे परचेसेस आपल्याला त्यांनी 75,000 दिले, म्हणून 75,000 टू परचेसेसच्या समोर 96च्या कॉलममध्ये. त्याच्यानंतर आपल्याला त्यांनी सेल्स दिलेला आहे 80,000. मग सेल्स म्हणजेच ट्रेडिंग अकाउंटला क्रेडिट दिलं पाहिजे की नाही, म्हणून 96च्या कॉलममध्ये ₹80,000, 96ला 80,000 ट्रान्सफर करा. त्याच्यानंतर पुढे आहे फॅक्टरी एक्सपेन्सेस ₹5,000. 5,000 एक्सपेंडिचर म्हणून ट्रेडिंग अकाउंटला डेबिट द्या. चला मग 96च्या कॉलममध्ये डेबिटला टू फॅक्टरी एक्सपेन्सेसच्या समोर ₹5,000. आणि लास्ट 96च्या कॉलममध्ये शेवटचा आयटम आहे 40,000 क्लोजिंग स्टॉक. मग चला बरं, क्लोजिंग स्टॉक 96चा आपल्याला माहीत झाला 40,000. पुन्हा आता गंमत बघा, इथे 96चा क्लोजिंग स्टॉक हा 97चा काय असणार आहे, ओपनिंग स्टॉक असणार आहे. म्हणून 97च्या कॉलममध्ये टू ओपनिंग स्टॉकच्या समोर 40,000. या पद्धतीने आपल्याला 97चा सुद्धा ओपनिंग स्टॉक माहीत झाला. या पद्धतीने आपण दिलेल्या प्रॉब्लेममधले हे 2 कॉलम संपवले. आता जाऊया आपण 97च्या कॉलमकडे. ओपनिंग स्टॉक आपल्याला माहीत झाला 40,000. त्याच्यानंतर परचेसेस आहे 90,000. मग टू परचेसेस आता 97च्या कॉलममध्ये इथं आपल्याला 90,000 घ्यावे लागतील. परंतु इथे बघा एक ॲडजस्टमेंट आलेली आहे पॅरेग्राफ नंतरच्या पॅरेग्राफमध्ये. ड्युरिंग द इयर 1997 क्लोजिंग स्टॉक इन्क्लुडेड गुड्स परचेस्ड बट नॉट रेकॉर्डेड ₹5,000. म्हणजे काय झालंय की 97चा जो क्लोजिंग स्टॉक आहे ना, तर त्याच्यामध्ये 5,000चं क्लोजिंग स्टॉकचं तुम्ही रेकॉर्डिंग केलं की जो तुम्ही वर्षभर खरेदी केलेला आहे, परंतु खरेदी करताना मात्र त्याचं रेकॉर्डिंग तुमच्याकडनं कदाचित राहून गेलेला आहे. मग आता जर 97चा तुमचा परचेसेसचा बॅलन्स 90,000 असेल तर राहून गेलेले हे जे काही 5,000 आहे ते आपल्याला रेकॉर्ड करावे लागतील की नाही. म्हणजेच टोटल परचेसेस किती असणार, 90,000 प्लस 5,000, म्हणजेच 95,000 ही रक्कम टू परचेसेसच्या समोर 97च्या कॉलममध्ये रेकॉर्ड करा. या पद्धतीने आपण हा परचेसेस संपवला. पुढे आहे सेल्स लेस रिटर्न 1,30,000. चला मग जाऊया आपण 97च्या कॉलममध्ये 1,30,000. त्यानंतर पुढचा आयटम आहे फॅक्टरी एक्सपेन्सेस ₹6,000. एक्सपेंडिचर म्हणून डेबिट द्या ट्रेडिंग अकाउंटला. 97च्या कॉलममध्ये टू फॅक्टरी एक्सपेन्सेस ₹6,000. या पद्धतीने आपण फॅक्टरी एक्सपेन्सेस ट्रान्सफर केला. आणि आता शेवटचा आयटम बघा, क्लोजिंग स्टॉक 97च्या कॉलममध्ये आपल्याला दिसतोय 50,000. मग चला आता क्लोजिंग स्टॉक 97चा माहीत झाला मला 50,000. तर या पद्धतीने इथे आपल्याला ह्या डेट ऑफ फायरच्या अगोदर हे जे काही 3 वर्ष आपल्याला दिलेले 95, 96 आणि 97 हे इयर्स, तर त्यांची जी इन्फॉर्मेशन माझ्याकडे अवेलेबल होती ती मी ह्या कॉलमनर ट्रेडिंग अकाउंटला ट्रान्सफर केली. आता आपल्याला माहिती आहे की हे पहिलं अकाउंट आपण कशासाठी तयार करतो, तर आपण ते तयार करतो फॉर द पर्पज टू असर्टेन द ग्रॉस प्रॉफिट ऑफ दॅट पर्टिक्युलर इयर्स. तर त्या वर्षांचा GP शोधण्यासाठी आपल्याला हे ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं असतं. मग आता GP कुठे मिळेल आपल्याला, तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. म्हणजेच आपण काय केली पाहिजे, तर इकडे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटची टोटल केली पाहिजे. चला मग आपण आता ती टोटल करायला घेऊया. चला बरं, 95 ह्या कॉलमची आपली टोटल येते 80,000. 96च्या कॉलमची टोटल येते 1,20,000 आणि 97च्या कॉलमची टोटल येते
1,80,000. ह्याच टोटल आपण इकडे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घेणार आहोत. मग 95ची टोटल जी क्रेडिटला मी केली होती 80,000, 96ची जी टोटल होती 1,20,000 आणि 97ची 1,80,000. तर ती आपण ट्रान्सफर केली. आणि आता ह्या तीनही वर्षांचा इथं जो काही बॅलन्स आपल्याला मिळणार आहे तो बॅलन्स म्हणजे काय असणार आहे, आपला ग्रॉस प्रॉफिट असणार आहे. म्हणून आलेल्या बॅलन्सिंग फिगरला मी काय म्हणणार, 2GP कॅरीड डाऊन. आणि ही मी बॅलन्सिंग फिगरद्वारे शोधलेली अमाऊंट आहे, म्हणून मी ब्रॅकेटमध्ये म्हटलं बॅलन्सिंग फिगर. चला आता आपण एक एक वर्ष शोधूया. 95ची बॅलन्सिंग फिगर मी शोधतोय, ती येते 12,000. 96ची टोटल येते 20,000 आणि 97ची टोटल टोटल नाही म्हणायचं, बॅलन्सिंग फिगर येते 39,000. तर या पद्धतीने बघा मुलांनो की आपण फर्स्ट इयर 95ची बॅलन्सिंग फिगर शोधली 12,000. त्यानंतर आपण 96ची बॅलन्सिंग फिगर शोधली 20,000. 97ची आपण बॅलन्सिंग फिगर शोधली 39,000. एकदा का आपण ही पहिली स्टेप कंप्लीट केली की आता आपल्याला दुसऱ्या स्टेपकडे जायचं आहे. काय आहे आपली सेकंड स्टेप, तर ती आहे कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस प्रॉफिट रेट. आणि हा GP रेट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहीत असला पाहिजे. काय फॉर्म्युला आहे, ग्रॉस प्रॉफिट अपॉन सेल्स इंटू 100. तर या फॉर्म्युल्यामध्ये आता या सगळ्या फिगर आपण टाकू आणि GP त्या वर्षाचा शोधूया. आता इथे एकच वर्ष नाही आहे, आग लागली त्याच्या अगोदर, तर 3 वर्ष आहेत. मग ह्या तीनही वर्षांचा GP रेट कॅल्क्युलेट करायचा. मग मी पहिलं वर्ष घेतो 1995. या वर्षाचा मी GP रेट आता या फॉर्म्युल्यानुसार शोधतो. ग्रॉस प्रॉफिट 95चा किती होता, तर तो आपण काढूया. GP आहे माझा 12,000 अपॉन त्या वर्षाचा सेल्स 60,000 इंटू 100. त्यानंतर मी पुढचं वर्ष घेतो 1996ला. या ठिकाणी GP आहे 20,000 अपॉन त्या वर्षाचा सेल्स 80,000 इंटू 100. आणि शेवटचं वर्ष 1997 ह्या वर्षामध्ये इथे बघा GP आहे 39,000 अपॉन त्या वर्षाचा सेल्स आहे 1,30,000. या पद्धतीने प्रथम मी काय केलं की ह्या तीनही वर्षांचा हा जो काही फॉर्म्युला आहे GP रेट काढण्याचा, तर त्यानुसार त्या फॉर्म्युल्यामध्ये मी फिगर टाकून घेतल्यात आणि आता हा फॉर्म्युला मी सॉल्व करतोय. चला मग आता पहिल्या वर्षाचा जर आता आपण हा फॉर्म्युला सॉल्व केला तर GP रेट किती येतो, 20%. त्यानंतर 20,000 अपॉन 80,000 इंटू 100 सॉल्व केला तर किती येतो तो 25%. आणि शेवटचं जे वर्ष आहे 1997, तर त्या वर्षामध्ये मात्र तो आपल्याला 30% येताना दिसतो. या पद्धतीने आपण या ठिकाणी काय केलं मित्रांनो, तर आपण प्रथम पहिल्या स्टेपमध्ये हे ट्रेडिंग अकाउंट तयार केलं. इथं बॅलन्सिंग फिगर म्हणजे आपण GP शोधला. त्यानंतर ह्या GPचं रेटमध्ये कन्व्हर्जन केलं. तीनही वर्षांचा आपल्याला रेट माहीत झाला. फर्स्ट इयर 20%, सेकंड इयर 25% आणि थर्ड इयर 30%. आता तुमच्या एक लक्षात येईल बघा, या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. द GP रेट शोज अन इन्क्रीजिंग ट्रेंड. बरोबर, दरवर्षी 5% तुम्हाला GP रेट वाढताना दिसतोय. हेन्स GP रेट फॉर 1998 म्हणजे ज्या वर्षामध्ये फायर ऑकर होते त्या वर्षामध्ये आपला GP रेट नक्की किती राहिला असता, कारण 5% इन्क्रीजिंग ट्रेंड आहे. म्हणजेच आपल्याला फायर पिरियडसाठी GP रेट हा किती घ्यावा लागणार आहे, 35%.
म्हणून मग मी इथे लिहून ठेवतो, पाहिजे तर बघा तुमच्या लक्षात राहील. म्हणजे द GP rates shows an increasing trend and hence GP rate for fire period किंवा त्याला मी वाटलंच तर इथे इयर मेन्शन करतो, कारण 97 पर्यंत आपण ट्रेडिंग अकाउंट तयार केलेलं आहे, बरोबर. म्हणजेच फायर पिरियड हा नेक्स्ट इयरला 1998 असणार आहे. GP रेट फॉर फायर पिरियड दॅट इज 1998 शुड बी टेकन ॲट 35%. हे लक्षात आलं मित्रांनो, कारण प्रत्येक वर्षी 5% आपला GP रेट वाढत जातोय समप्रमाणात. आपल्याला या ठिकाणी इन्क्रीजिंग ट्रेंड दिसतोय, म्हणून आग लागली त्या वर्षाला आपण या ठिकाणी 5%, कारण 97 मध्ये 30 होता, म्हणजे पुढच्या वर्षामध्ये 5% आपला GP वाढला असता, म्हणून 35% आपण घेतलाय. आता एक इथे लक्षात असू द्या, जर समजा हा जो ट्रेंड आहे 95, 96 आणि 97चा, इफ द ट्रेंड इज मिक्स, म्हणजे वर खाली होणार आहे, इथं 20% आहे, इथं 15% आहे, परत तो 20% झाला, म्हणजे अप अँड डाऊन जर असतील ह्या GP रेटमध्ये, तर अशा वेळेस काय करायचं, इफ द ट्रेंड इज मिक्स द रेट शुड बी टेकन ॲज ॲव्हरेज. मग तुम्ही काय केलं असतं, तर ह्या तिघांची टोटल केली असती 3 वर्षांचा म्हणून भागिले 3 करून जो GP रेट आला तो फायर पिरियडसाठी गृहीत धरला असता. समजा याच्या उलट झालं, फर्स्ट इयरला 30% आला, नंतर 25% आला आणि इथं 20% आला. म्हणजेच काय, इफ डिक्लाइनिंग ट्रेंड आहे GPचा, समप्रमाणात 5% GP रेट कमी होतोय, तर अशा वेळेस मात्र मग ॲव्हरेज न करता काय करायचं, तर लास्ट इयरचा जो रेट असतो ना तो कन्सिडर करायचा. तर हे जे काही नियम आहेत ना, हे थोडेसे तुम्ही लक्षात राहू द्या. पण इथे मात्र इन्क्रीजिंग ट्रेंड समप्रमाणात असल्या कारणाने फायर पिरियडसाठी आपण किती गृहीत धरला, 35% हा आपण रेट गृहीत धरला. तर चला मित्रांनो, आता आपण पुढच्या स्टेप्सकडे जाऊया. स्टेप नंबर 3 काय आहे, स्टेप नंबर 3 तर ती आहे मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट अप टू दी डेट ऑफ फायर. आता इथं अप टू द डेट ऑफ फायर बघा, ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला सांगितले आणि इथं फक्त म्हटलं अप टू द डेट ऑफ फायर, म्हणून आपण मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटला तसंच टायटल दिलेलं अप टू द डेट ऑफ फायर. आलं लक्षात. मग इथे मी मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट ड्रॉ केलं. ओके, तर आता आपण हे मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट ड्रॉ करूया. तर चला मित्रांनो, आता हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. आता हे एकाच वर्षाचं, आग लागली त्या वर्षाचंच हे ट्रेडिंग अकाउंट आहे, त्यामुळे इथं अनेक कॉलमची आपल्याला गरज नाही आहे. म्हणून आपण नेहमीच्याच पद्धतीने आपलं, ज्या पद्धतीने आपण ट्रेडिंग अकाउंट तयार करायचो त्या पद्धतीने पर्टिक्युलर्स आणि रुपीज या पद्धतीने आपण काय केले, कॉलम ड्रॉ करून घेतलेत. आता परत एकदा आपण जी पहिली स्टेप कंप्लीट केली होती त्याकडे येतो. तर बघा, पहिलं ट्रेडिंग अकाउंट 97च्या कॉलममध्ये, या 97च्या कॉलममध्ये क्लोजिंग स्टॉक आपल्याला किती दिलेला दिसतोय, 50,000. मग 97चा क्लोजिंग स्टॉक हा डेट ऑफ फायरची जी ओपनिंग डेट असेल, म्हणजे किंवा 98, तर 98चा काय असणार आहे, तो ओपनिंग स्टॉक असणार आहे. म्हणून टू ओपनिंग स्टॉक, मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू ओपनिंग स्टॉक आणि रक्कम ती होती 50,000. आलं लक्षात. तर या पद्धतीने मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटला
जरी आपल्याला प्रॉब्लेममध्ये ओपनिंग स्टॉक दिलेला नसला तरी 97चा हा जो क्लोजिंग स्टॉक आहे तोच इथं ओपनिंग स्टॉक असणार आहे, म्हणून तो आपण ट्रान्सफर केला. पुढे घेऊया परचेसेस लेस रिटर्न. परचेसेस आहेत म्हणून ट्रेडिंग अकाउंटला डेबिट द्या. टू परचेसेस आणि परचेसेसची रक्कम या ठिकाणी आपल्याला दिसते 60,000, 60,000 रुपये. आलं लक्षात. पुढे घ्या आता सेल्स लेस रिटर्न 84,000. चला मग ट्रेडिंग अकाउंटचा सेल्स आहे म्हणून त्याला क्रेडिट द्या बाय सेल्स आणि अमाऊंटच्या कॉलममध्ये अमाऊंट घ्या 84,000. त्यानंतर पुढचा आपल्याला अप टू द डेट ऑफ फायरच्या कॉलममध्ये दिसतोय फॅक्टरी एक्सपेन्सेसचा बॅलन्स ₹4,000. फॅक्टरी एक्सपेन्सेस आहे आणि फॅक्टरी एक्सपेन्सेस कुठे ट्रान्सफर करतो आपण ट्रेडिंग अकाउंटला, म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू फॅक्टरी एक्सपेन्सेस आणि रक्कम आहे त्याची 4,000. एवढ्याच फक्त आपल्याला या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिसत आहे. आणि शेवटी बघा क्लोजिंग स्टॉक इथं आपल्याला अप टू द डेट ऑफ फायरच्या कॉलममध्ये क्वेश्चन मार्क दिसतोय, म्हणजेच तो आपल्याला फाइंड करायचा आहे, शोधायचा आहे. मग तो शोधण्यासाठी आपल्याला क्रेडिट साईडला बॅलन्सिंग फिगरद्वारे तो मिळणार आहे. म्हणून प्रथम काय करा आता तर डेबिटची टोटल, पण डेबिटची टोटल करण्यापूर्वी या ठिकाणी काय घेतला पाहिजे, जीपी रेट घेतला पाहिजे. मग हा जीपी रेट किती घ्यायचा तर इतक्यात आपण लिहिलं होतं बघा. सेकंड स्टेपमध्ये आपण जीपी रेट कॅल्क्युलेट केला आणि इथं आपण एक वाक्य लिहिलं बघा. द जीपी रेट शोज अन इन्क्रीजिंग ट्रेंड अँड हेन्स जीपी रेट फॉर द फायर पिरियड दॅट इज 1998 शुड बी टेकन ॲट 35%. इन्क्रीजिंग ट्रेंड असल्या कारणाने 20%, त्यानंतर 25%, नंतर 30%. त्यामुळे फायर पिरियडमध्ये हा नक्कीच जीपीचा रेट 35% इन्क्रीजिंग ट्रेंड दाखवतोय, म्हणून तो घेणार आपण. म्हणून इथं चला जीपी इथं रेट नाही म्हणायचं, जीपी कॅरीड डाऊन म्हणायचं आणि जीपी 35% ऑन सेल्स. मग आता हा सेल्स किती आहे इकडे क्रेडिटला दिसतो बघा 84,000. मग 84,000च्या 35% अमाऊंट आणि ती रक्कम येते 29,400. बरोबर. आता यानंतर आपण या मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटची टोटल करूया आणि ती येते 1,43,400. या पद्धतीने ही टोटल केल्यानंतर ती क्रेडिटला मेन्शन करा 1,43,400 ही टोटल. आणि आता इथं क्रेडिट साईडला आपल्याला बॅलन्सिंग फिगर मिळते 59,400 आणि याला ह्या 59,400 ह्या रकमेला किंवा ह्या अमाऊंटला काय म्हणायचं, बाय स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. आग लागली त्या दिवशी आपल्या प्रिमायसिसमध्ये 59,400 एवढा काय होता, क्लोजिंग स्टॉक होता. ही आपण शोधलेली बॅलन्सिंग फिगर आहे, म्हणून मी तिथं म्हटलं बॅलन्सिंग फिगर. आता मला पुढच्या स्टेपकडे जायचं आहे. इन्शुरन्स क्लेम काढायचा आहे किंवा लॉस बाय फायर. ॲक्च्युअल माझं आग लागल्यामुळे किती नुकसान झालं तर ते आपण आता शोधणार आहोत. मग स्टेप नंबर 3 मध्ये आपण हा जो काही स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर आपण कॅल्क्युलेट केला तो फर्स्ट लाईनवर घ्या. स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर आणि ती अमाऊंट आहे रुपीजच्या कॉलममध्ये 59,400. आणि आता परत एकदा काय करा मुलांनो तर आपल्या प्रॉब्लेमकडे या आणि प्रॉब्लेममध्ये बघा आता इथं त्यांनी काय सांगितलंय, शेवटचा पॅरेग्राफ. द सॅल्वेज इज व्हॅल्यूड ॲट रुपीज काय म्हटलंय त्यांनी 11,000. 11,000 रुपयांचा माल तुम्ही वाचवू शकला आगीमधनं, म्हणजेच तेवढं तुमचं नुकसान कमी होईल, म्हणून लेस सॅल्वेज 11,000. मग 59,400 मधनं 11,000 मायनस करायचे, आपल्याला अमाऊंट मिळाली 48,400 एवढी. आणि आलेल्या ह्या रकमेला काय म्हणायचं, स्टॉक डिस्ट्रॉईड बाय फायर किंवा लॉस बाय फायर. तर ही आपल्याला रक्कम मिळाली. आता परत एकदा आपण प्रॉब्लेमकडे जाऊया. आता ह्या प्रॉब्लेममध्ये बघा शेवटचं एक वाक्य
वेगळंच आलेलं आहे. इट इज द प्रॅक्टिस ऑफ द फर्म टू इन्शुअर द गुड्स ॲट 90% कॉस्ट. म्हणजे यांची अशा पद्धतीची प्रॅक्टिस आहे की ते काय म्हणतात की समजा मी 100 रुपयाचा माल जर विकत घेतला ना, किंवा माझ्याकडे जर 100 रुपयाचा माल असेल, तर मी त्या 100 रुपयाच्या मालाचा किती रुपयांचा विमा उतरवतो, तो 90%चाच, म्हणजे 90% एवढाच मी इन्शुरन्स घेत असतो. याचाच अर्थ काय झाला की या प्रॉब्लेममध्ये ॲव्हरेज क्लॉज आहे. म्हणून आता आपल्याला 50 स्टेप्सकडे जावं लागेल. आणि 5th स्टेप्स काय आहे आपली, तर ती आहे इन्शुरन्स क्लेम ॲज पर ॲव्हरेज क्लॉज. आता ॲव्हरेज क्लॉज केव्हा असतो असं मी तुम्हाला पूर्वी पण सांगितलेलं आहे. तर जी काय आपली स्टेप नंबर 3 आहे, तिथं जो काही स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर आपल्याला मिळाला, ही स्टॉक ऑन द डेट ऑफ फायरची अमाऊंट इन्शुरन्स पॉलिसीपेक्षा जास्त असेल तर मग ॲव्हरेज क्लॉज असतो. बरोबर. आता इथे आपल्याला टोटल इन्शुरन्स पॉलिसीची अमाऊंट दिलेली नाही, पण एक वाक्य त्यांनी आपल्याला सांगितलं होतं, इट इज द प्रॅक्टिस ऑफ द फर्म टू इन्शुअर द गुड्स ॲट 90% कॉस्ट. म्हणजे 100 रुपयाचा माल जर असेल तर 90चाच विमा घेतो. म्हणजेच या ठिकाणी आपला जो काही इन्शुरन्स क्लेम आहे तो आपल्याला पूर्ण रकमेचा मिळणार नाही, तर यापेक्षा तो कमी म्हणजे 90%च आपल्याला मिळणार आहे. म्हणून इथं ॲव्हरेज क्लॉजनुसार मी आता माझा फॉर्म्युला लिहिणार, इन्शुरन्स क्लेम. आणि इन्शुरन्स क्लेम कसा मी कॅल्क्युलेट करतो, तर स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर. आणि स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर किती आहे, 48,400 इंटू अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी. आणि अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी किती सांगितली त्यांनी, 100चा माल असेल तर 90चाच इन्शुरन्स, म्हणजेच 90. बरोबर, 90% म्हणून डिवायडेड बाय 100. किंवा स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर 59,400 हा जो आहे तो 100% आपण अज्युम केला. आणि आता आपण ह्या ठिकाणी इन्शुरन्स क्लेम कॅल्क्युलेट केला आणि तो येतो मुलांनो, त्या ठिकाणी इन्शुरन्स क्लेम येतोय 43,560. तर बघा, हा आणखीन एक वेगळ्या पद्धतीचा प्रॉब्लेम होता की जर आपल्याला प्रॉब्लेममध्ये डेट ऑफ फायरच्या अगोदर अनेक वर्षांची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली असेल, तर मग या प्रॉब्लेमप्रमाणे त्या वर्षांचे ट्रेडिंग अकाउंट तयार करायचे आणि जीपी शोधायचा. जीपी शोधल्यानंतर त्या जीपीचं रेटमध्ये कन्व्हर्जन करायचं आणि त्या वर्षांचा जीपी रेट कॅल्क्युलेट करायचा. जीपी रेट जर समप्रमाणात इन्क्रीजिंग ट्रेंड दाखवत असेल तर पुढचा जीपी रेट गृहीत धरायचा. म्हणजे आपण इथं 35% घेतला. जर का तो फ्लक्च्युएटिंग असेल प्रत्येक वर्षामध्ये तर तो ॲव्हरेज घ्यायचा. आणि जर का तो समप्रमाण डिक्लाइनिंग असेल तर शेवटच्या वर्षाचा जो जीपी रेट असेल तो कन्सिडर करायचा. त्यानंतर 3rd स्टेपकडे गेलो आपण, मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट तयार केलं. आणि ह्या मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटमध्ये ऑन द डेट ऑफ फायरला आपला स्टॉक किती होता तो आपण कॅल्क्युलेट केला. त्यानंतर आपण पुढच्या स्टेपमध्ये सॅल्वेज त्या स्टॉकमधनं वजा करून स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायरची रक्कम शोधली. आणि इथं त्यांनी आपल्याला असं सांगितलेलं आहे की 100चा स्टॉक असेल तर त्याच्या फक्त 90चाच तुम्ही इन्शुरन्स घेतात, म्हणून माझा इन्शुरन्स क्लेम त्या प्रमाणात कमी होणार आहे. म्हणून स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर इंटू या ठिकाणी 90% किंवा इंटू अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी डिवायडेड बाय स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर हा 100 अज्युम करून तो इन्शुरन्स क्लेम मी कॅल्क्युलेट केला. आणि ती अमाऊंट या ठिकाणी मला मिळाली 43,560 एवढा. तर या पद्धतीने अशा पद्धतीचे जर प्रॉब्लेम आले तर ते सुद्धा आपल्याला सॉल्व करता येतात. तर मुलांनो, आहे ना सोपा. तर या पद्धतीने इन्शुरन्स क्लेमचे, लॉस ऑफ स्टॉकचे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करता येतील.